चला बाउंड्री लाईन पासून समोरून प्लीज मागे व्हा. अवनी गायकर तुम्ही जिकडे कुठे असाल प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. अवनी गायकर तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठासमोर या. बाउंड्री लाईन वरती जे प्लेयर्स आहेत त्या सर्वांना विनंती आहे थोडंसं मागे राहा प्लीज, कारण आता ही महत्वाची मॅच आहे. बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे या आणि मागून या मॅचचा आनंद घ्या प्लीज. नक्कीच सर, दिशांत सर जर पाहिलं तर एका बाजूला सँडी दिवेकर, दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे तो ज्याची हाईस्ट बोली लागली गेली ती रोहन महाडिक. यांच्यामध्ये मात्र हा सामना पाहायला सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. एका बाजूला हार्ड हिटर फलंदाज म्हणून सायगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पहिला षटक हाताळण्यासाठी. अगदी लहान खेळाडूवरती विश्वास दाखवलाय रिशीद वरती, ज्यांनी ज्या सामन्यामध्ये पहिल्या अचूक गोलंदाजी केली होती त्याला मात्र फलंदाजी सामना करतोय तो रोहन महाडिक. पहिला चेंडू हाताळतोय सर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती रिशीदला आपण पाहता. यंग टॅलेंट आहे, यंगस्टर खेळाडू आहे या संघाचा. पहिल्याच बॉल वरती डिफेन्सिव्ह मोड, चांगला बॉल टाकला. विनंती करतो अख्खीबाई आपलं पॅव्हलिंग मध्ये खेळाडू बसवायचे आहेत. अगदी शेवटचा कॉल असेल. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनलचा थरार जो संघ जिंकेल तो फिनालेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पर्व आहे पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये इथे आपण पाहत आहे सर्व अप्रतिम दर्जेदार आयोजन. आणि इथे पहा अगदी अविनाश सर हा बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आहे. आणि इथे पहा आता जो रोहन महाडिक मागच्या काही मॅचेसमध्ये अक्षरशः बरसला होता, ऑन फायर होता, त्याला शांत ठेवलं. सिद्धेश कासार 2 चेंडू आणि दोन्ही जर पाहिलं तर अजूनही भोपळ्यामध्ये ठेवलाय फलंदाज रोहनला. नक्कीच सिद्धेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक मोठा फलंदाज आहे. अगदी किती बलाढ्य खेळाडू असू दे माझ्या समोर, पण आपल्याकडचा जो आत्मविश्वास जर राखून ठेवला ना तर बलाढ्य खेळाडूला देखील आपण नमवू शकतो. तो मात्र कारनामा करत येतो. सिद्धेश बॅक टू बॅक 2 चेंडू देखील निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडूची सांगता आहे. पंचांकडे मात्र अपील करते. मानावा लागेल रोहनला. खेळाडू वृत्ती दाखवले. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदरच स्टेडियमच्या बाहेर मात्र आपण एक सत्कार सोहळा घेणार आहोत. अध्यक्ष निवाचीवाडीचे सन्माननीय आदरणीय आशीर्वाद पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी अजिंक्य कासार साहेब यांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. दिनूजी रिकामे यांच्याकडून 251 रुपयाचा कॅश प्राइज सिद्धेश कासारसाठी. त्यांच्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीसाठी ते जणू काही अगदी ATM उघडलाय. प्रत्येक विकेट्स वरती, धावांवरती आणि कॅचेस वरती अक्षरशः पैशांचा पाऊस मैदानावरती सुरू आहे. तसेच अनंत रिकामे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. मोरोणे गावचे सुपुत्र आणि समाजसेवक आहेत. तरी या स्पर्धेला ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचे यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो. आमचे सागर खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो. चला मॅच कडे जाऊयात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय म्हणजे एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. चुका टाळाव्या लागतील. रोहन महाडिक जो खूप चांगला खेळ करत होता त्याला मात्र माघारी परतवला. आणि ज्याचा उल्लेख झाला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास हा अविनाश सर सुती बॉम्ब सारखा असावा. एकदा कोणी वाद पेटवली की कोणी जवळ येताना 2 वेळा विचार केला पाहिजे. इथे पहा अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला. हवेमध्ये बॉल, चेंडू जरूर हवेमध्ये असला तरी मात्र 1 बाउन्स अँड ओव्हर द रोप. या वेळेला 4 धावांसाठी हा 4 रन चौकार. येस थँक्यू 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती, 1 गडी बाद.
बॅटिंग करणाऱ्या इथे सन्माननीय आदरणीय सुनीलजी रिकामे साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील यशोदी सन्मान करतील. मी नितेश रिकामे यांना विनंती करतो की साहेबांचा आपण यशोदी सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय सुनीलजी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी नितेश रिकामे साहेबांना विनंती करतो साहेबांचा आपण यशोदी सन्मान करायचा आहे. अगदी आखू टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती शॉर्ट अंबुल चालला, बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स. आणखीन एक 4 धावांसाठी 4 रन चौकार. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या विशाखाताई खेडेकर असतील, साक्षीताई रिकामे असतील, यांचं देखील असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तरी मी विनंती करतो की आपण तसेच सन्माननीय आदरणीय निलेशजी मोडसिंग साहेब देखील इथे उपस्थित राहिलेत. मी नितीनजी चाचे साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा यशोदी सन्मान करायचा आहे. निलेशजी मोडसिंग साहेबांचा यशोदी सन्मान होत आहे नितीन चाचे साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळी दिमागदार फटका रडार मध्ये आला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, जीपीएल ब्रँडेड षटकार. ही स्पर्धा पहा, या स्पर्धेला जर तुम्ही पाहिलं तर आता करो या मरोची लढाई आहे, कारण 1 स्टेप अवे, एक पाऊल लांब स्पर्धेच्या ग्रँड फिनाले पासून. आणि या एक पाऊल आता तुम्हाला पार काढण्यासाठी आता मी म्हणेल की तुमच्या समोर एक शेवटची पायरी आहे आणि त्या शेवटच्या पायरीवरती तुम्हाला चढावं लागेल. आणि या पहिल्याच बॉलवरती रोहन बिरवाडकरच्या अगेन्स्ट मुकेश बिरवाडकरच्या बॅटमधून आला बिग हिट षटकार. यावेळी सन्मान दिला हलक्या हाताने स्टीअर केले, एक डॉट बॉलची सांगता. जाऊया काही या असोसिएशनच्या माध्यमातून जे जीपीएल होते म्हणजेच गवळी प्रीमियर लीग, त्या स्पर्धेसाठी सन्माननीय अध्यक्ष निवाचीवाडी या गावचे अध्यक्ष आशीर्वाद पवार साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद साहेब. यावेळी सफल झाले आणि स्ट्रोक ही सफल झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मुकेशच्या बॅटमधून 1. आणखीन एक हाय अँड हँडसम, दिस इज अ ह्यूज हिट षटकार. येस, थँक्यू. तरी या स्पर्धेला देखील विशाखाताई खेडेकर उपस्थित आहेत. मी असोसिएशनचे अध्यक्ष असतील आमचे अजिंक्य कासार यांना विनंती करतो की आपण ताईंचा देखील यशोदी सन्मान करायचा आहे. धावसंख्या मात्र होते ती 31, 1 लॉस. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करणाऱ्या लोहगड रायडर्स या संघाची. आणि या मॅच मध्ये सुरुवातीला पाहिलं तर रोहन जो या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू होता, या स्पर्धेमधील सर्वाधिक पॉइंट्स मध्ये या टीमनं त्याला आपल्या ताफ्यामध्ये दाखल केलं होतं, मात्र तो फेल झाला. आणि मुकेश, मी म्हणेल की कधी कधी असंही होतं की आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो आणि बरोबर प्रश्न दुसरे येतात, आणि इथे तेच घडलं. अभ्यास रोहनचा केला गेला आणि मुकेशचा पेपर मैदानावरती आला. आणि इथे जर आपण पाहिलं तर अक्षरशः धावांची लयलूट मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिले. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. 15.5च्या सरासरीनं इथे बॅटिंग सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या लोहगड रायडर्स या संघाची. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता संकल्पला आणलंय. मागच्या मॅचमध्ये संकल्पाचा खेळ खूप चांगला होता. इथे पहा अविनाश सर, कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण धावांचा डोंगर फार मोठा झालाय. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगतो, प्रत्येक येणारा नवीन चेंडू तुम्हाला नवीन संधी देतो. येणारे 6 चेंडू पण देखील संकल्प कुठल्या पद्धतीने मात्र चेंडू हाताळतोय स्वतः संघ मालक. तर स्ट्राईक दिली जाते, ते अगदी थोडीशी रोटेट केले जाते. कदाचित क्षेत्ररक्षक संघ पाहतोय की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, काय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय.
आणि स्ट्राईक एंड पुन्हा एकदा संघ मालकाकडे अल्केशकडे. अल्केशने जेव्हा सर पाहिलेत ना बोली लागली गेली, आयकॉन प्लेअर म्हणून मुकेशला ठेवलं गेलं आणि रोहनला मात्र तब्बल 66,000 पॉईंटने घेतलं गेलं. पण रोहन थोडासा फेल गेला, पण मुकेशने मात्र आयकॉन प्लेअर ठेवला गेला. त्याचा विश्वास त्याने प्राप्त केलाय. चांगली अशी माफक धावक फलक पुढे सरसवतोय. धावसंख्या मात्र होते ती 32. बॅटची कडा घेतात. दुसरा चेंडू देखील अगदी जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 33. एक बाद. आयकॉन खेळाडू आहे. आपण विकेट आली तर 251 रुपयाचा कॅश प्राइज इथे संकल्पसाठी जरूर संघ मालकांकडून आहे. मागच्या 2 चेंडूवरती इथे जर आपण पाहिलं तर 2 सिंगल धावा जरूर आल्यात आणि अविनाश सर उल्लेख केलात आयकॉन खेळाडू आहे. आयकॉनिक खेळ सादर केलाय. बडे मंच का सरपंच मात्र त्याला इथून आता माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट आणि इथे फलंदाज मुकेश याच्या खेळीचा अंत झालाय. गॉन. मोठा हादरा बसतोय. अगदी अल्केश चाललाय डगआउटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतंय. कारण क्या होते ती 33. 33 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय आणि 251 रुपयाचा कॅश प्राइज जे संकल्प ठसाळ याच्यासाठी लागू झालाय. ते आमचे सदस्य जे मैदानाच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती करतो थोडस मैदानाच्या बाहेर बसायचंय मित्रांनो. मंगेश कताते साहेब, आपण मैदानाच्या बाहेर ते खेळाडू जे तिथे उभे आहेत लेग साईडला त्यांना मात्र बाहेर करायचं आहे. मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय. बॅक टू प्यायल्यान अभिषेक. गोलंदाजाने मात्र संकल्पने चांगलं संकल्प मांडलाय. महत्वपूर्ण अगदी 2 धावा दिल्या. त्याच्यानंतर महत्वपूर्ण जर पाहिलं तर 2 विकेट घेतले. म्हणजे स्कोर बोर्डला मात्र कुठेतरी स्थगिती देताना पाहायला मिळतोय. मी म्हटलं ना की आता वेगाने चाललेल्या गाडीला कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जसा संकल्प आला मिलिंद रायगवी यांच्याकडून स्वप्नील महाडिकच्या 2 कॅचेससाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज. आपल्या खेळाडूंवरचं प्रेम, आपल्या मित्रांवरचं प्रेम या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लोवर फुल टॉस, खूप चांगला फटका अगदी फ्रंट ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात नाही. दुसरी धाव घेतली. बघा हा विश्वास आहे. मी मगाशीच म्हटलं की विश्वास कॉन्फिडन्स असा असावा सुती बॉम्ब सारखा असावा. एकदा की वात पेटवली की कोणीही जवळ जाताना 2 वेळा विचार करायला हवा. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर स्ट्राईक एंडला मुकेश बिरवाडकर आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे राखून ठेवले. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल जवळजवळ 31 धावा पण पाहिल्या होत्या आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. व्हेरी वेल बॉलिंग. गोलंदाजी ट्रॅकवरून संकल्प ढसाल जो आपल्याला संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आला. अविनाश सर, नक्कीच चांगली संकल्पना मांडतोय. आता मात्र मुकेश स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया किती चेंडू मात्र धावा करतोय. अगदी मोठा फटका खेळण्याच्या मध्ये क्षेत्ररक्षक मात्र झेलच्या खाली. अगदी मोठा हादरा बसतोय. बॅक टू प्यालन मुकेश. संकल्पाला मात्र शाबासकीची थाप द्यावी लागेल. फक्त वैयक्तिक धावा संख्या खर्च केली ती 3 आणि विकेट घेतल्या गेल्या त्या 3 यशस्वीरित्या. संकल्पसाठी पुन्हा एकदा 201 चं कॅश प्राइज. अगदी मी म्हटलं होतं की सुपर संडे आणि त्यांचे दोन्ही जे संघ मालक आहेत दिनूजी रिकामे आणि अभिनंदनजी नटे त्यांच्याकडून अक्षरशः आपल्या खेळाडूंवरती पैशांचा वर्षाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय. 35 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं गेलंय. येणारे 18 बॉल आणि ग्रँड फिनालेमध्ये एंट्री मिळवण्यासाठी आता सिंधुदुर्ग रणवीर या संघाला करायचे आहेत 35 धावा. प्रयत्न आता मैदानावरती अविनाश सर दोन्ही बाजूने होणार आहेत कारण ही महत्वाची मॅच आहे.
दुसऱ्या बाजूला आपण पाहताय अंकित, एका बाजूला पाहिलं तर जांभूळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला केजी स्टार कुर्तुडी गौलवाडीचा खेळाडू आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मोस्ट रन ज्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत, त्यांनी इनिंग खेळल्या जवळजवळ 3 आणि 3 इनिंग मध्ये 95 धावा त्याच्या बॅटमधून आले, तो आहे सँडी दिवेकर. आता 5 धावा कंप्लीट करून या स्पर्धेमध्ये तू सेंचुरी कंप्लीट करेल का, हेही पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र पेपर तेवढा सोपा नाही, समोर जर पाहिलात तर तेवढ्याच ताकदीचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती आणला गेलाय. स्वप्नीलला मात्र जे प्राइज लागलं गेलं ते मिलिंद रायगवळी हे मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज देत आहेत. आपल्या खेळाडूचं मात्र मनोबल वाढवत आहेत. मोठी रक्कम हातामध्ये होती ती मात्र कुठेतरी सुट्टी केली गेली आणि 201 रुपयाचं रोख रक्कम दिली जाते. जाऊया सामन्यांकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोहन महाडिक आणि त्याला मात्र सामना करतील ते अंकित. जांभूळ गावाला या बिलॉंग करणारा खेळाडू आहे दिशांत सर. पाहिलं तर नॉन स्ट्राईकला राहिलाय तो सँडी दिवेकर. इथे या दोन्ही खेळाडूंची भूमिका महत्वाची आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये आतापर्यंत काय केलं ते तुम्हाला विसरावं लागेल. द न्यू बिगिनिंग, तुम्हाला आता नवीन सुरुवात करावी लागेल. ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही आतापर्यंत विन झालात, लूज झाला, त्या गोष्टी बाजूला ठेवून ही मॅच कशी जिंकायची हे तुम्हाला सर्वाधिक महत्वाचे. चला समोरून बाजूला प्लीज प्लीज. आणि सर जे स्वप्न पाहिलं होतं, जे ड्रीम स्वप्न पाहिलं होतं की ह्या चषकामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे, या लिंक मध्ये फायनल मध्ये पोहोचायचं आहे, ते मात्र साकार करायचं असेल तर मात्र अंकितला आणि सँडीला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पण रोहन मात्र फलंदाजी करत असताना निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली. पण आता मात्र गोलंदाजीतून वर्चस्व करावं लागेल. अंकितने मात्र आपल्यावर विश्वास दाखवलाय. अगू टप्प्याची गोलंदाजी अगदी झेल घेण्याचा प्रयत्न होता, पण मात्र मुकेशकडून थोडीशी चुकी होते. ही चुकी आता किती महागात पडते ती येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला माहित पडेल दिशांत सर. पहिला चेंडू गुडले स्पॉट वरती हाताळला. अगदी अंकितला पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता आणि इथे पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती माफ करा एज होती आणि अंकितचा झेल ड्रॉप झाल्यानंतर नाराजगी पाहिली. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमी ऐकले कॅचेस विनिंग द मॅचेस, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. तुम्हाला कॅच टिपणं गरजेचं आहे. इथे रोहन पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं निघालाय. शफल झाले, मागच्या चेंडूवरती झेल ड्रॉप, इथे पुन्हा एकदा संधी आणि यस यावेळी कॅरी केलंय आणि अंकितचा खेळ या ठिकाणी संपलाय. फलंदाज गॉन. थँक्यू डीसे. आज जर दिवसभरात जर पाहिलं ना तर शैलेश गायकर आहे ना, खामगाव संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मुख्य जागी तो क्षेत्ररक्षणासाठी दाखल असतो आणि मुख्य भूमिका करतोय. महत्वाचा खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने जातोय. मोठा हादरा बसलाय तो अंकितच्या माध्यमातून त्याची जागा भरून काढण्यासाठी. आतापर्यंत दिवसभरात त्याने कमीत कमी 5 ते 6 झेल त्याने मात्र घेतले गेल्यात आणि महत्वपूर्ण भूमिका निभावतोय. अंकितला मात्र माघारी परतावी लागतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल तो रोहन बिरवटकर. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी दिली, महत्वपूर्ण विकेट. सर आता तब्बल मात्र समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. जितकं टाइम नॉन स्ट्राईकला सँडी दिवेकर राहील त्यामध्ये वर्चस्व करत जाईल तो लोहगड. येणाऱ्या 16 बॉलमध्ये तब्बल 35 धावांची गरज आणि ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात कॅचेस. एक कॅच तुम्ही सूर्यकुमारची कॅच आठवा. अक्षरशः करोडे लोकांच्या हृदयाचे ठोके त्या क्षणाला चुकले होते. म्हणून नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की कॅचेस फार इम्पॉर्टंट आहेत. मागचे 2 चेंडू पाहिले तर रोहनचा बोलबाला. नवीन बॅटर यस यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आता मी म्हणेल की कुठेतरी स्ट्रॅटर्जीमध्ये बदलाव करणं गरजेचं आहे का. पहा सँडी दिवेकर यांना स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे, कारण सँडी दिवेकर इज लिडिंग रन स्कोरर इन दिस टुर्नामेंट. त्याच्या बॅटमधून 95 धावांचं आतापर्यंत खेळ आपण पाहिला. त्यानं स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे का. तुम्हाला सिंगल डबलवरती देखील प्राधान्य दिलं पाहिजे का, कारण जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि त्यालाही विचारात आणणं फार महत्वाचं आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता पण 1 धाव मिळते. 1 धाव बरोबर आता मात्र स्ट्राईक लाईनला जात आहे ते सँडी दिवेकर. सर अगोदर 4 सामन्यांपर्यंत सामन्यांचं स्वप्न पाहिलं होतं ते साकार केलं. हा एक मोठा स्वप्न आहे फायनल्स मध्ये पोहोचण्याचं. ते म्हणजे सँडी दिवेकर यांना आपल्या खांद्यावरती मोठी भूमिका निभावावी लागेल. माफक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल. खरं मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये जो पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मात्र करावी लागतील. आपल्याला गमिनी कावा आखावा लागेल. या सामन्यामध्ये जर विजयी व्हायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून आलेले आपण मावळे आहोत. हा एकही हार मारणार आहे मावळे नाही आहोत. मोडेन पण कोणासमोर कधी वाकणार नाही अशी वृत्ती आहे ती सँडी दिवेकर यांची. अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बीट केलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते, म्हणजे वर्चस्व मात्र करतोय तो गोलंदाज. आतापर्यंत तब्बल धाव संख्या जर खर्ची पाहिलीत ना तर 5 चेंडूमध्ये
एकही धावसंख्या खर्ची करतोय. मॅग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग. प्रत्येक बॉल तुम्ही पाहिला तर ॲक्युरेट लेंथ, ॲक्युरेट लाईन. प्रत्येक फलंदाजाला त्याने वेगवेगळ्या लेंथवरती गोलंदाजी केली. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग ऑफ दिस ओव्हर. आणि आपण जर पाहिलं तर रोहन जास्त एक्सपेन्सिव्ह का विकला गेला आणि त्याचं अगदी तो सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. राऊंड द विकेट ना व्हेरी लास्ट बॉल. विकेटची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल ड्रॉप. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. झेल ड्रॉप झालाय आणि अविनाश सर येणाऱ्या 12 बॉलमध्ये कहाणी आपण जरूर ऐकणार आहोत. मात्र त्या अगोदर डीजेचं संगीत ऐकूयात. थँक्यू डीसे सर. पाहिलं केसामध्ये गजरा आणि आता मात्र नाजरा लागले ते सँडी दिवेकर यांच्यावरती. कारण धावसंख्या मात्र होते ती 2. कंपल्सरी बनवायची आहेत 12 चेंडू, 33 ही धावसंख्या बनवायची आहे. ही सुवर्ण संधी सँडी दिवेकरांना मात्र सक्सेसफुल करावी लागेल फलंदाजीतून. कारण आपली झेल मात्र महागड्या खेळाडूंनी सोडली, ती म्हणजे अपेक्षा देखील नसेल त्या रोहनने महाडिकने. आपण सकाळीच म्हटलं सँडी दिवेकर यांचे बरेचसे झेल सोडलेले आहेत. आज नशिबाची साथ. माणसाला प्रयत्न करत असताना नशिबाची साथ मिळाली तर माणूस 10x म्हणजे 10 पटीनं प्रगती करतो. हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. आता इथे पहा सँडी दिवेकर यांना बाद केल्यानंतर माफ करा सँडी दिवेकर यांचा झेल ड्रॉप झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बरोबर स्क्वेअर लेग तैनात, मिड विकेट तैनात, काऊ कॉर्नर तैनात, लॉंग ऑन तैनात, 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर. ही चुकी जर महागात पडते. एखादा जर झेल घेतला तर 6 धावसंख्या वाचली असती. कारण वन साइड हिरो बनण्याचा चान्स मात्र सुवर्ण संधी घेतोय तो सँडी दिवेकर. आता मात्र लगातार जर 4 लावले गेले षटकार तर मात्र नितेश रिकामे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची रोख रक्कम लागली जाते. कारण जर 2 डोळे पाहिलेत ना गॉगल तर नितेश रिकामे यांच्या डोक्यावरती आहे सँडी दिवेकर यांची. आता सँडी दिवेकर जणू सांगतायत मुकेशला, आई है जनाब आपका भी स्वागत है. आणि बरोबर या 6 धावाने 100 पार केले. या स्पर्धेमधील 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर दिनू रिकामे संघाचे संघ मालक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आज जर सर पाहिलं ना तर दिनू रिकामे या संघ मालकाने एकट्याने एवढा खर्च केलाय. त्याचप्रमाणे अभिनंदन नटे साहेबांनी देखील आपल्या संघावरती मात्र खर्च करतायत. अभिनंदन दोन्ही संघांचं देखील. ऑन फायर टू सँडी दिवेकर. मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय काय, झेल घेण्याचा प्रयत्न असेल पण नाही, सक्सेसफुल होत नाही. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करता यशस्वी होत आहेत काय. 2 धावा देखील परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल या दोन्ही सँडी आणि रोहन बिरवाटकर याला. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होत आहे. 10 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष आहे. सर बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. एक बाजूला रोहनला संधी होती ती मात्र गमावली. आता मात्र बारी आली ती सँडी दिवेकर यांची. हे क्रिकेट आहे. आम्ही जसं म्हटलं की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला नवीन संधी देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या मॅच मध्ये मी म्हणेल की सँडी दिवेकरचा पुनर्जन्म आहे. झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर आलेला चौकार मॅच मध्ये रंगत निर्माण करेल का हे आपण पाहणार आहोत. प्रतिम बॉल थोडासा खाली राहिला, अपेक्षित बाउन्स होता तो बॉल वरती आला नाही आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. आता एक डॉट बॉल प्रेक्षकांचे अगदी इधर उधर हे सारखं समीकरण तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्कीच समुद्राला देखील पाहतो आपण, कधी भरती तर कधी ओटी. सँडी दिवेकर एखादी 2 धावा काढतोय तर अगदी मुकेश देखील गोलंदाजीतून निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मानावं लागेल या मुकेशला. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा होतोय काय, फायदा घेतोय. सीमारेषेकडे चेंडू चाललाय. 1 बाउंड चौकार. डीजे इथे पाहिलं तर सँडी आणि या सँडी नावाची मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. चौकार आला. हो सुवर्ण. 8 मध्ये 21 करायचे. 8 मध्ये 21. कारण म्हटलं गेलं ना लंकेश धुमाल यांच्या माध्यमातून सँडीला तब्बल 2 षटकार लगावले गेले तर 1000 रुपयाची रोख रक्कम आहे. पाहूया सँडी दिवेकर फायदा घेतात का या 1000 रुपयाचा. नक्कीच अगदी सुवर्ण संधी आहे. शैलेश गायकर झेलच्या खाली पण नाही, जातोय सीमारेषे पार, येतोय कडकडीत चौकार. आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा आणि आज या मैदानामध्ये एकच हवा ती म्हणजे शूरवीर सँडी. अगदी मैदानावरती बरसलाय. जसं मी म्हटलं की झेल ड्रॉप झाल्यानंतर क्रिकेटच्या इतिहासात बरेचसे उलटफेर आहेत. या बॉलवरती षटकार आला तर दिनी रुकामे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि अविनाश सर मगाशी म्हटलं कॅचेस विनिंग द मॅचेस. 8वा ती कॅच मुजीब रहमाननं वानखेडेच्या मैदानामध्ये मॅक्सवेलला जीवनदान दिलं होतं. अगदी घाशाखाली गेलेला घास अफगाणिस्तानचा बाहेर निघाला होता. म्हणून क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमी सांगत आलाय. अगदी जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर समीकरणामध्ये बदलाव.
7 मध्ये 17 धावा करायच्या आहेत. या चेंडूवरती षटकार आला तर दिनू रिकामे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. नाही, व्हॅलिड बॉल आहे, कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. अंपायरचं सिग्नल त्यांनी सांगितलं की बॅटर थोडासा शफल झाला, पुढे आला बॅटरच्या खात्यामध्ये. इथे आपण पाहिलं तर बेनिफिट येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. 6-17 आणि अविनाश सर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आता सँडी नॉन स्ट्राईक एंडलाय या मॅच मध्ये, ज्याने खूप चांगला खेळ केला. सँडी दिवेकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि त्याला स्ट्राईक एंडला आणलं जाईल की पुन्हा एकदा रोहन बिरवाडकर आपल्या मनगटातील ताकद मैदानावरती पेश करतील. हे पाहणं हे देखील तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आता मात्र पाहिल्यात एका बाजूला जो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो रिषित, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो रोहन बिरवाडकर. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 17 म्हणजे अगदी क्रिकेटमध्ये खतरा मानला जातो. काय समीकरण येऊन ठेवतंय. शिवनेरी संघ अगदी भगव्या कलरमध्ये फायनलीसाठी दाखल होतोय तो मैदानामध्ये. पाहूया तयार राहत आहेत. एका बाजूला 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. माफक अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. रिषित युवा स्टार गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. सर अगदी एक मोठा फटका आपल्या फलंदाजीतून आणावा लागेल ते रोहन बिरवाडकर यांना. हाय व्होल्टेज धाबा मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली क्रिकेटचं इन्व्हायरमेंट तयार झालंय. चला वेळ घेऊ नका, वेळ कमी आहे. याच्यानंतर ग्रँड फिनालेचा सामना बॅड लाईटचा इफेक्ट नाही होणार याची प्लीज सर्वांनी काळजी घ्या, विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. रिषित खेडेकर व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ लास्ट ओव्हर. 6 मध्ये 17 ची गरज. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय खेळाडू आहे आणि यावेळी महत्वाच्या क्षणी झेल ड्रॉप, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. दिस इज अ मच नीडेड चौकार. वेलकम बाउंड्री 4 रन्स. काय मानावं लागेल या रोहन बिरवाडकरला देखील. सुवर्ण संधी आणतोय, कारण अगदी दोन्ही खेळाडूंकडून ज्या चुका झाल्या नव्हत्या 4 सामन्यांमध्ये त्या खेळाडूंकडून मात्र चुकी होते. अजून देखील चुकी होते ती शैलेश यांच्याकडून. मानावं लागेल या फलंदाजाला. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते, कारण म्हटलं जातं ना, तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी. जिथे तुम्ही दहशत करता तुम्ही, तिथे वन साइड हिरो आम्ही. हिरो ठरला जातोय काय. दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मानावं लागेल. आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. आत्महत्या मात्र करावी लागते ते रोहन बिरवाडकर यांना. बॅक टू पॅव्हलियन डीजे. विकेट यावेळी सॅक्रिफाईस केले. आता 4 बॉलमध्ये करायचे 13 धावा आणि इथे जर पाहिलं तर आता सँडी देवेकर स्ट्राईक एंडला. अक्षय जे नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, अक्षय वाजे न्यू कॅन्डिडेट नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर्ड झालेत. मात्र सध्याच्या घडीला सर्व प्रेक्षकांच्या, सर्व क्रीडा रसिकांच्या आणि खास करून सिंधुदुर्ग रणवीर संघाच्या नजरा कोणावरती असतील तर ते नाव आहे सँडी दिवेकर. 6 मध्ये अजूनही, माफ करा 4 मध्ये अजूनही 13 धावांची गरज. सर पाहिलं ना, रिषित जो आहे ना, तो याच कुडतुडी गोलगाडी संघातून खेळणारा गोलंदाज आहे. आता मात्र मोठ्या भावाला नेहमी अपेक्षा असते की रिषितचे डॉट चेंडू गेले पाहिजे. आता मात्र ती सुवर्ण संधी मिळते काय, कारण एखाद्या जर मोठ्या भावाकडे स्वप्न असतील, कारण 17 कंपल्सरी धावा मात्र बनवाव्या लागतील. सँडीकडे यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. तब्बल 4 बॉलमध्ये 13 ची गरज. एका संघाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत सँडी वर्सेस रिषित. लोअर फुल टॉस. यावेळी लांगॉनचा खेळाडू वेगानं आलाय. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का हे पाहणं तेवढंच गरजेचं. आणि यस, यावेळी विकेट सॅक्रिफाईस. आणखी एक फलंदाज बाद. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. ज्याला कोणाला हृदय विकाराचा प्रॉब्लेम असेल त्याने मात्र हा सामना पाहू नये. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. विराट कोहलीचा जर्सी आपला युवराज सिंगचा मात्र जर्सी क्रमांक 8वावा लागेल. 12 धावांची आवश्यकता आहे. कोण मात्र विजयी ठरतोय, कुठला संघ फायनल मध्ये दाखल होतोय. 3 चेंडू मध्ये 12 धावाची गरज. महत्वाचा बॉल रिषित निघालाय सँडीसाठी. बॉलला उडवलाय. ओ हो हो हो, बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. सँडीच्या बॅट मधून शूरवीर ब्रँडेड आणखीन एक 6 धावांसाठी यूज इट षटकार. कारण म्हटलं जातं ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय विचार नाही या महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्राच्या मातीला काय फलंदाजी पाहायला मिळते ते शूरवीर सँडी यांच्या फलंदाजीतून. शूरवीर का बल्ला, पुरे मैदान में मचा रहा हल्ला. येणारे 2 चेंडू शिल्लक, 6 धावांची गरज. क्या बात आहे. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनी सर्वांनी टाळ्यांचा गजर करूयात. वॉटर मॅच. 2 बॉलवरती 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉलमध्ये एका चेंडूला
सीमा रेषेच्या बाहेर घालवायचा आहे सँडी दिवेकर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला. रिसीचा पुढचा बॉल. हो एक चेंडू बाकी, 6 धावांची आवश्यकता. कोण ठरतोय या स्पर्धेचा महाराजा पाहूया, कारण गर्दी झाली होती, मैदान तापलं होतं, जमली होती बघायला प्रजा, आणि कोण मारतोय बाजी आणि कोण ठरतोय महाराजा. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सामना रंगलाय. सँडीला आता डोक्यामध्ये संयम आणि त्याच्या बरोबरीने आत्मविश्वास ठेवावा लागेल. व्हेरी लास्ट बॉल. एका चेंडूवरती 6 धावाची गरज. प्रेशर आहे, प्रेशर आहे. अंपायरचा सिग्नल, डेड बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 जो इंडिकेट करतो डेड बॉल. शेवटचा आणि अंतिम बॉल. हाय व्होल्टेज ड्रामा. कोणता संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळला? डिसाइडर बॉल. टाळ्यांच्या गजरात शेवटच्या बॉलचं स्वागत. सँडीसाठी शेवटचा बॉल. बॉलला उडवलाय चेंडू. आतमध्ये थांबेल का, बाहेर निघून गेलाय. आणि यस, यावेळी सँडीने दाखवलाय मी मैदानामध्ये अजूनही उभा आहे, मी अजूनही थांबणार नाहीये. सामना अजूनही संपला नाही, कारण शर्यत अजूनही जिंकलं नाही. सँडी दिवेकर या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती. व्हॉट अ फिनिश. अगदी लगेचच विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऑन फायर सँडी दिवेकर. शेर कितना भी बुडा होने दो, शिकार करना नहीं बोलता है. मोठ्या भावाने मात्र चांगली फलंदाजी केली. अगदी त्याला उचलून आणलं जात आहे. स्वतःचं कॉल त्याने कॅन्सल केलं आणि आपल्या संघासाठी दाखल झालाय. दिनी रुकामीने अभिनंदन नटेन यांनी मात्र आता एटीएम उघडलंय. तब्बल पारितोषिक जी रक्कम दिली जाईल. हो, सुशांत यांच्या माध्यमातून सँडीना देखील 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. आज एकच हवा, कारण मगाशी देखील दिशा सर म्हटलं आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा, आणि आज या सँडी भावाची या मैदानामध्ये